पुण्यातील विमाननगर परिसरात हिंदवी पाटील हिच्या सह्याद्री अमृततुल्य या चहाच्या दुकानावर पुणे महानगरपालिकेने 15 जून 2025 रोजी अनधिकृत बांधकामाच्या कारणास्तव नोटीस न देता कारवाई केली। या कारवाईमुळे हिंदवीचं आर्थिक नुकसान झालं आणि तिची उपजीविका धोक्यात आली। या अन्यायाविरोधात हिंदवीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेशी संपर्क साधत मदतीची हाक दिली। त्यानंतर हिंदवीच्या हाकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तातडीनं दाद दिली आणि मनोज ठोकळ, जेमा चव्हाण, अरुण येवले, गणेश पाटील, गणेश गुजर, कैलास तोडमल या महाराष्ट्र सैनिकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला आणि प्रशासनाशी चर्चा करून दुकान पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आणि हिंदवीला तात्पुरती आर्थिक मदत पुरवली। मनसेच्या या त्वरित आणि संवेदनशील कार्यशैलीमुळे हिंदवीला मानसिक आधार मिळाला। स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेची ही सामाजिक बांधिलकी आणि तत्परता निश्चितच प्रशंसनीय आहे। मुळात मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या लढ्यात हिंदवीने सक्रिय सहभाग नोंदवला होता, मात्र स्वतःला मराठा समाजाचे कैवारी म्हणवणाऱ्या नेत्यांच्याही आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदवीच्या मदतीला धावून गेली, कारण मनसे जाती धर्माच्या पलीकडे माणुसकीसाठी मदतीला धावते। शिवाय निवडणुकीच्या वेळी पुण्याचे दादा भाऊ हे केवळ मतांसाठी दारोदारी फिरतात, जनतेच्या कामांसाठी मनसेच तत्पर असते। या दोन्ही गोष्टी यातून पुन्हा एकदा सिद्ध झाल्यात आणि प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचाच असं का म्हणतात हे यातून दिसून आलं।